तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी सागर कदम। माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। मालवण पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषद ही ॲक्शन मोडवर। शहरातील 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्ट करणार तपासणी। पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण। खेडमध्ये शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार खिंडार। कुडोशी गावातील टोकवाडीचा शिवसेना उबाटामध्ये प्रवेश। असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश। मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका आज देखील सुरूच। सर्व्हिस रोडवर खाली पडलेल्या केबलमध्ये मोटारसायकल अडकल्याने अपघात। रस्ता सुरक्षासारखे उपक्रम फक्त कागदोपत्री। आणि 19वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा पडला पार। रत्नागिरी जिल्ह्याला एकूण 10 पदके प्राप्त। आता पाहूया सविस्तर। मालवण पुतळा दुर्घटनेनंतर आता रत्नागिरी नगर परिषद ही ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येते। रत्नागिरी नगर परिषद शहरातील 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्ट तपासणी करणार आहे। 6 पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालं असून आता रेडिओलॉजिस्ट 6 पुतळ्यांचं स्कॅनिंग करून मजबूतीची खात्री करणार आहे। या 6 पुतळ्यांमध्ये माळनाका येथील शामराव पेजे यांचा पुतळा, मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लक्ष्मी चौक येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, थिबा पॉइंट येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, माळनाका येथील शिर्के उद्यानातील विठ्ठलाची मूर्ती अशा 6 पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाले आहे। आता रेडिओलॉजिस्ट पुतळ्यांचे संपूर्ण स्कॅनिंग करणार आहे। विकासाच्या गप्पा आणि खड्ड्यात आपटा ही परिस्थिती सध्या विकासाच्या बाबतीत होताना दिसून येते। मुंबई गोवा महामार्ग मागील 16 ते 17 वर्षापासून रखडलेला आहे आणि त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शुभेच्छा बॅनर झळकताना दिसून येत आहे। या बॅनरवर विकासाचा राजा हे वाक्य येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक करणाऱ्या नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे। 30 सप्टेंबर 2024 रोजी खेड तालुक्यातील कुडोशी टोकवाडीमधील शिंदे गट ग्रामपंचायत सदस्या सौ कविता पास्टे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा उपसंघटक श्री नारायण खेरेकर व कुडोशी शाखा प्रमुख श्री शशिकांत कदम यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे। शिंदे गटांच्या भूलतापांना कंटाळून रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दापोली तालुक्यातील 32 गावांमधील काही दिवसांपूर्वी संपूर्ण तामोंड गावाने, त्यानंतर पांगारी खापरेवाडीने तर दमामे बौद्धवाडीने माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख संजय कदम यांचे नेतृत्व स्वीकारल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी जमेची बाजू होत चालली आहे। तर या उलट 32 गावात पक्ष प्रवेशाच्या बसणाऱ्या हादऱ्यामुळे शिंदे गट कमालीचा हतबल झाला आहे। माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यातील दमामे बौद्धवाडीचे अध्यक्ष सुरेश सावंत, उपाध्यक्ष महादेव बिंदू सावंत यांच्यासह वाडीतील कार्यरत शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। या कार्यक्रमाप्रसंगी दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक, तालुका प्रमुख श्री ऋषिकेश गुजर, दापोली तालुका सहसचिव गंगाराम हरावडे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।
एसी कारमधून फिरणारे आणि हाय प्रोफाईल स्टेटसमध्ये जगणारे अनेक नेते, कित्येक आमदार आणि कित्येक मंत्री आणि त्यांचे तथाकथित कार्यकर्ते पुढारी असतात. मात्र आमदार भरतशेठ गोगावले याला अपवाद आहेत. आमदार भरतशेठ गोगावले हे जनमानसात मिसळतात, त्यामुळे आमदार भरतशेठ दमदार अशी चर्चा माणगाव तालुक्यात सुरू असताना आमदार गोगावले यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी आणि इर्टिगा कार यांच्या वेळे भागाडजवळ एका वळणावरती अपघात झाला. याच वेळी परिवहन मंडळाचे अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले मुंबईवरून महाडकडे येत असताना समोरच दोन्ही गाड्यांचा अपघात झालेला दिसला. त्यावेळी ताबडतोब गाडीतून खाली उतरून प्रवाशांची त्यांनी चौकशी केली आणि माणगाव आगार प्रमुख यांना दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ अपघातात अडकलेल्या प्रवाशांची व जखमी प्रवासी यांची जाण्यासाठी व्यवस्था करण्यास सांगितले. या अपघातामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झालेली होती. बाकी प्रवासी सुखरूप आहेत. मात्र विषय गंभीर तिथे भरतशेठ खंबीर अशी चर्चा माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात नाक्यानाक्यावरती सुरू आहे. पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले असून काल अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. पक्ष्यांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवरती खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केले आहे. या निर्णयाला 2 महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाहीत. याबाबतचा जाब कालच्या बैठकीत विचारण्यात आला. तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो समंजस करार केला जातो त्या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय. त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते. बैठकीत झालेल्या चर्चेअंती 15 ऑक्टोबर नंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्यांच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत. तसेच यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचा पालन करून ठरवून दिलेला नमुना म्हणून यातच करार करण्यात यावा असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले आहेत. कालच्या बैठकीत पोल्ट्री योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल खामकर यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेली कामे सध्या सुरूच आहेत. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अपघातांची मालिका आज देखील सुरूच आहे. रस्ता सुरक्षेसारखे उपक्रम कागदोपत्री राबवले जात आहेत. प्रत्यक्षात महामार्ग कामामध्ये या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. मुंबई गोवा महामार्ग लगत महाड येथे असलेले धारिया पेट्रोल पंप शेजारी सर्व्हिस रोडवर खाली पडलेल्या केबलमध्ये मोटरसायकल अडकल्याने बाईक स्वार वैभव ज्ञानेश्वर सुर्वे राहणार लोहारमाळ हा गंभीर जखमी झाला आहे. बाईक स्वार हा सांगलीवरून महाड येथे येत होता. जखमीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लोटे येथील स्वामी गजानन अपार्टमेंट मधील 204 क्रमांकाचा बंद फ्लॅट अज्ञाताने फोडून फ्लॅटमधील अंदाजे 17 लाखाचे सोन्याचे दागिने आणि 20,000ची रोकड रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 30 सप्टेंबर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा बंद फ्लॅट अजित लक्ष्मण आमरे यांच्या मालकीचा आहे. या घरफोडीच्या तपासाची श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पोलिसांनी प्राचारण केले होते. या घरफोडीचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लोटेमाळ येथील स्वामी गजानन अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरती 204 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अजित लक्ष्मण आमरे हे खेड तालुक्यातील चिरणी गावाचे रहिवासी असून ते आपल्या आईच्या श्राद्धाच्या विधीसाठी गावी गेले होते. त्यावेळी फ्लॅट बंद होता. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरफोडीचा डाव यशस्वी केला. या अगोदरही या भागात घरफोड्या झाल्या आहेत. मात्र त्याचा तपास काही अद्याप लागलेला नाहीये. पण या घरफोडीचा तपास नक्की लावण्यास पोलिसांना यश येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या व्यावसायिक कामगिरीची गुणवत्ता वाढावी याकरिता सन 1953 पासून भारतामध्ये अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करण्यात येत असतो. यामध्ये प्रामुख्याने गुन्हे तपासाच्या अनुषंगाने मदत ठरणारे शास्त्रीय व तांत्रिक मदतीच्या स्पर्धेचा समावेश असतो. या स्पर्धेमुळे तपासामध्ये येणारे अडथळे, दृष्टिकोन आणि करावयाची उत्कृष्ट कार्यरीती हे समजून घेण्याची संधी मिळते. महाराष्ट्रामध्ये CID क्राईम यांच्याकडे राज्य पातळीवरती पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून तत्पूर्वी परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा संबंधित
सर्व परिक्षेत्रातील आयोजित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने 19वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे दिनांक 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता। सदर कर्तव्य मेळाव्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने 1 गोल्ड, 4 सिल्वर, 5 ब्रॉन्झ पदके प्राप्त केली आहेत। तसेच पोलीस फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेता म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला चषक प्राप्त झाले आहे। सर्व पदक विजेत्यांना माननीय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक श्रीमती राधिका फडके यांनी अभिनंदन केले। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।